पुलियारा राईस. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: हळद, मीठ आणि तेल घालून शिजवलेला भात 1 मोठा बाउल, भिजवलेली चणा डाळ अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या 4 ते 5, कढीपत्ता 8 ते 10 पाने, चिंच गुळाची चटणी 2 चमचे, बारीक चिरलेल्या लाल सुक्या मिरच्या 2 चमचे, पांढरे तीळ 2 चमचे, मोहरी 1 चमचा, उडीद डाळ 2 चमचे, मेथी दाणे अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये हळद, मीठ आणि तेल घालून शिजवलेला भात घ्या. त्यात चिंच गुळाची चटणी घालून एकजीव करून घ्या. आता कढईमध्ये तेल घाला. त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, भिजवलेली चणा डाळ घालून परतून घ्या. आता त्यात उडीद डाळ, मेथी दाणे, जिरे घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेल्या लाल सुक्या मिरच्या, पांढरे तीळ, कढीपत्ता, हिंग घालून परतून घ्या. तयार झालेली थोडीशी फोडणी बाजूला काढून ठेवा. आता कढईत भाताचे मिश्रण घालून एकजीव करून घ्या. त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घ्या. शेवटी वरून काढून ठेवलेली फोडणी घालून सर्व्ह करा. पुलियारा राईस तयार. पुलियारा राईस इज रेडी. ये आपके लिए, ये हमारे लिए. चला खाऊया दोघं मिळून. घ्या. कसं झालंय सांगा. आता मी खातो. एक नंबर. आंबट गोड चव आली. फार सुंदर झालाय. वा, थँक्यू सो मच पुलियारा राईस साठी. चला पुढचा पदार्थ काय करूया. खोबऱ्याची पचडी. खोबऱ्याची पचडी. लागणारं साहित्य सांगा. ओलं खोबरं, चिंचेचा खोड, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, उडद डाळ, गूळ, जिरं, चणे डाळ, राई, मेथी, हिंग, मीठ. बघा आता तुमच्या दोन्ही पदार्थांमध्ये चिंचेचा कोळ कॉमन आहे, कॉमन आहे, कढीपत्ता कॉमन आहे, हिरवी मिरची कॉमन आहे, उडदाची डाळ कॉमन आहे, मेथी डाळ कॉमन आहे आणि चण्याची डाळ कॉमन आहे. हे पण आणि हे पण. गुळ पण आहे. म्हणजे बघा साऊथ इंडियन पदार्थांमध्ये कढीपत्ता म्हणा, उडदाची डाळ म्हणा, मेथी दाणे म्हणा, चिंचेचा कोळ म्हणा, हे प्रामुख्याने वापरले जातात. हे आम्हाला तुम्हाला सांगायचंय. कसं करूया पचडीसाठी काय. आता आपण कढई ठेवूया. ठीक आहे. गॅस लावू का. ओके. कढई का पॅन. ते घेतलं चालेल. इतकं छोटा. थोडा तेल घालायचं, थोडा जास्त. थोडा जास्ती. ठीक आहे. मी एकदम कमी यूज करते घरी. म्हणूनच तुम्ही अजून फिट अँड फाईन आहात. बस झालं. तुम्हाला करमतो कुठे जास्त, गोव्यात का मुंबईत. मला मुंबईत. तिथे थोडे दिवस बरे वाटतात. हेच तर असतं ना. म्हणजे लेकीला माहेरपणाला गेल्यावरही माहेरही थोडे दिवसच गोड वाटतं. तिला आपलं सासरच बरं वाटतं. हो की नाही. चला तेल गरम झालंय. पुढे काय. आपण हे राई घालूया. बर. मेथी दाणा, उडदाची डाळ थोडी. बर. मेथी दाणे. हे 1 स्पून घाल. चण्याची डाळ. हो. थोडा स्लो आहे ना. हो स्लो आहे एकदम. हे सगळी घाल. सगळी. हो. हे उडदाची डाळ खूप लागते ऍक्च्युली. जास्ती असली ना चव येते. बर ठीक आहे. जिरं घालू. हो जिरा थोडस घाल. आता काय. हिंग घाल. हिंग थोडा होऊ दे. बर ठीक आहे. हिरव्या मिरच्या जास्ती भाजले नाही पाहिजे. थोडा तिखटपणा राहायला पाहिजे त्याचं. घालू का आता हिरवी मिरची. नाही थोडा टाइम नंतर घालायची. कढीपत्ता घाल. टाका. आता काय घालू. मिरची थोडी उशिरा टाकायची बर का. थोडा कच्चापणा पाहिजे. कच्चेपणा आणि त्याचा तिखटपणा राहायला पाहिजे. बस झालं. अब क्या करे. आता काय नाही ते बंद कर. आता हा गॅस आपण बंद केला. पुढे काय. खोबरा घेऊया बाउल मध्ये. काय घालायचं याच्यात. खोबरं. ओलं खोबरं. हो सगळं. आपण थोडासा 1 टीस्पून गुळ घे. बस जास्त नको, गोड नको. 2 टीस्पून हे घे. चिंचेचा कोळ. कोथिंबीर ये बघात घालायचे. फोडणी याच्यात घालायची. अच्छा ऐसा है क्या. मीठ घालूया. बर.
आता याला वाटायचंय एकदम फाईन पेस्ट. नाही दरदरीत वाटायचं. ते भरड. हा भरड. मग आपली पचडी तयार होईल. थोडा मिक्स करण्याला स्पून घेऊन करतो ना मिक्स. तुम्हाला सांगतो आरती काकू, इतका छान सुगंध येतो त्या उडदाच्या डाळीचा, कढीपत्त्याचा, मिरचीचा, ओल्या खोबऱ्याचा. मला ना साऊथ इंडियन पदार्थातलं हे फार आवडतं. आणि त्यांच्यामध्ये ना कांदा लसूण असं जास्ती नाही लागत. नाही, चिंचेचा कोळ घातला की कार्यक्रम झाला. आता हे काय जरा जाडसर वाटायचं मिक्सरला. ठीक आहे, मग आपण मिक्सर लावून घेऊया. लागलं तर एकदम 1 स्पून 2 स्पूनच पाणी लागेल. लागलं तर तेल आहे ना त्याचे. पण तुम्ही काही म्हणा, आज तुम्हाला मी फार मदत केली. तुम्हीच बनवलं सगळं. हेच तुमच्याकडून मला ऐकायचं होतं. चला बघा तर बघूया. तुम्हीच बघा. नाही झाली नाही. थोडा पाणी घाल. थोडा पाणी लागेल, मला वाटलंच होतं. नाही घाल. बस 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 बस. बस, खोबऱ्याची पचडी तयार. हॅव अ लुक. छान ना. खोबऱ्याची पचडी कशा बरोबर खातात? वरण भात. अच्छा. डाळ राईस असेल की एकदम मजा येते. भांड पण बघा मी किती छान घेतलं. खूपच छान सूट होते. ब्लॅक सूट झाला आपल्या पचडीला. बस झालं. नाईस, ब्युटिफुल, फारच सुरेख. किती छान पदार्थ झाला हो आरती काकू. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळे मला हा साऊथ इंडियन पदार्थ शिकायला मिळाला. फारच छान. बघा, खोबऱ्याची चटणी आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीची थोडा टच वेगळा आहे. पण जरा टच वेगळा दिला की प्रांत बदलतो. महाराष्ट्राची वेगळी, साऊथ इंडियाची वेगळी, गोव्याची वेगळी. फारच कमाल. खोबऱ्याची पचडी अमेझिंग चटणी आहे. प्लीज करून बघा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. खोबऱ्याची पचडी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं 1 वाटी, चिंचेचा कोळ 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, हिरवी मिरची 5 ते 6, कढीपत्ता 8 ते 10 पानं, उडीद डाळ 2 चमचे, गूळ 1 चमचा, जिरे 1 चमचा, चणा डाळ 1 चमचा, मोहरी 1 चमचा, मेथी दाणे अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅन मध्ये तेल घाला, त्यात मोहरी, मेथी दाणे, चणा डाळ, उडीद डाळ, जिरे, कढीपत्ता आणि हिंग घालून परतून घ्या. आता त्यात हिरवी मिरची घालून परतून घ्या आणि फोडणी तयार करा. एका बाउलमध्ये ओलं खोबरं, गूळ, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तयार फोडणी आणि मीठ घालून थोडं पाणी घालून जाडसर वाटून घ्या. शेवटी तळलेला कढीपत्ता घालून सर्व्ह करा. खोबऱ्याची पचडी तयार. खोबऱ्याची पचडी तयार आहे. हा घ्या चमचा आणि हा आमचा. चला खाऊया. मार्वलस, खरं बरी झाली. ब्युटिफुल. मीठ पण बरोबर घातलं. फारच छान.